एकूणच कुदळवाडी आणि अतिक्रमण विरोधी कारवाई सर, काय नक्की हे कुदळवाडी म्हटलं की बुलडोजर, अतिक्रमण, कारवाई हेच समीकरण डोळ्यासमोर येतं. नक्की याच्या पाठीमागं काय आहे, तुम्हाला काय वाटतं? जर या कारवाईच्या आपण सुरुवातीपासूनचा विचार केला तर कुदळवाडी हा भंगार व्यावसायिकांचं एक भंगार हब अशा गोष्टीनं ते नावारूपाला आलं होतं. आणि त्या विभागाचे जे आमदार आहेत महेश लांडगे, त्यांनी हा विषय विधानसभा सभागृहामध्ये मांडला. तो कोणत्या आशयाने मांडला होता की त्यावेळेला साधारण 2019, 18, 17 अशा 3 वर्षांच्या काळामध्ये तिथे जवळपास 8 आग लागल्याच्या घटना घडल्या होत्या. आणि मोठ्या प्रमाणावर आग लागल्यामुळे जवळपास 54 ते 55 दुकानं आगीमध्ये जळून भस्मसात झाली होती. आणि त्या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटले. साहजिकच विधानसभा अधिवेशनामध्ये हा विषय चर्चेचा राहिला. विरोधी पक्षाच्या आमदारांनी त्याच्यावरती टीका टिप्पणी केली. सुरक्षेचा प्रश्न गंभीर निर्माण व्हायला लागला आणि हा विषय या विभागाचे आमदार महेश लांडगे यांनी सभागृहात मांडला. त्यांनी जो विषय मांडला तो विषय असा होता सभागृहामध्ये, त्याचे अजून व्हिडिओ आपल्याला पब्लिक डोमेनमध्ये तुम्हाला उपलब्ध होतील. तो विषय असा होता की अनधिकृत भंगार व्यावसायिक जे आहेत किंवा भंगारची अनधिकृत दुकानं जी आहेत ती कुदळवाडी क्षेत्रातली हटवावीत. ती का हटवावीत तर त्यांनी त्याची कारणं दिली होती. त्याच्यात पहिलं कारण असं होतं की हे राष्ट्र सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही भंगार दुकानं हटवली जावीत. इंद्रायणी नदी प्रदूषणाच्या मुद्द्यावरती ही दुकानं हटवली जावीत. त्याचं कारण असं की जे भंगार किंवा स्क्रॅप, जे टायर त्या ठिकाणी जाळले जात होते, त्याचं जे काही केमिकल युक्त पाणी असेल, राख असेल, धूर असेल, तो त्या परिसरात पसरत होता. आजूबाजूच्या परिसरामधल्या जेवढ्या काही नागरी सोसायट्या होत्या त्यांच्या प्रचंड तक्रारी आपल्याकडे या ठिकाणी येत होत्या. इंद्रायणी नदी प्रदूषण हा त्याचं दुसरं महत्त्वाचं कारण होतं. आणि अजून थोडंसं पाठीमागं आपण गेलो तर त्या कुदळवाडीच्या क्षेत्रामध्ये किंवा त्या परिसरामध्ये दहशतवादी कारवायांशी संबंधित काही व्यक्तींचं वास्तव्य असलेल्या बातम्यासुद्धा आपण प्रसारमाध्यमांमध्ये आपण वाचल्या. त्या बातम्यांची कात्रणं त्या विभागाचे आमदार महेश लांडगे यांनी सभागृहामध्ये दाखवली. त्यामुळे हे प्रकरण राज्य सरकारनं म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते गांभीर्याने घेतलं आणि तिथं खऱ्या अर्थानं या कुदळवाडीतली जी भारतातली सगळ्यात मोठी अतिक्रमण कारवाई आपण ज्याचा उल्लेख केला त्या कारवाईची पायाभरणी झाली. ती कारवाई झाली त्यावेळेला त्याच्या अगोदर तिथल्या जे काही अनधिकृत भंगार दुकानं होती किंवा स्ट्रक्चर्स होती त्यांना महानगरपालिका प्रशासनानं रीतसर नोटिसा बजावलेल्या होत्या.